नमस्कार मित्रांनो. साखरेचे दर हे गेल्या वर्षी भावापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात हे वाढलेले आहे. गेल्या वर्षीच्या घाऊक किमतीने साखर कारखाने 3800 रुपयांनी साखर विक्री करत होते. पण या जुलै महिन्यात आजचा भाव हा 4450 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. किरकोळ विक्री तर 4800 रुपयाच्या वर आहे. किरकोळ विक्री दर तर 48 रुपयाच्या वर आहे. मग एवढा भाव वाढून सुद्धा साखर कारखाने शेतकऱ्याच्या ऊसाचे बिल हे का काढत नाहीत, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 550च्या वर साखरेची किंमत वाढून सुद्धा शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल हे थकवले जात आहे. यामध्ये काही कारखान्याचे 100 रुपये प्रति टनाने तर काही कारखान्यांचे 400 रुपये प्रति टनाप्रमाणे तर काही कारखान्यांचे मात्र पूर्ण बिलच थकवले असल्याचे निदर्शनास येत आहे. ऊसगळीत हंगाम संपूनही आता खूप मोठा कालावधी होऊनही ऊसाचे पैसे द्यायला मात्र कारखाने धाजावत नाही किंवा त्यांना वेळ नसल्याचे दाखवत आहेत की जाणून बुजूनच देत नाहीत, हाही एक प्रश्न आहे. असे करून हे शेतकऱ्यांना जाणून बुजून वेठीस धरले जात आहे. हेच धोरण राज्यभर राबवताना कारखाने दिसत आहेत. ऊस तोड वाहतुकीचेही पैसे बऱ्याच कारखान्यांनी वाहतूक तोड करणाऱ्यांना दिलेले नसल्याचे समोर आले. ऊस तोडणीच्यासाठी लागणारी टोळी करार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. हे पैसे उचल म्हणून कारखाने ट्रॅक्टरवाल्यांना देतात, पण त्यात पैशाचाच मेळ लागत नसल्याने टोळी करार ही रखडलेली दिसत आहेत. शिवाय ट्रॅक्टरवरील बँकेचे कर्जाचे हप्ते आणि ड्रायव्हरला लागणारा पगार याचा ताळमेळ घालताना ट्रॅक्टर मालकाला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे. ऊसाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची वेळ आता येऊ लागली आहे. आंदोलन करून सुद्धा ठरलेल्या तारखेला बिल काढण्याचे आश्वासन देऊनही या तारखेला ऊस बिल मिळेलच याची खात्री नाही. त्यात काही कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धमक्या दिल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. म्हणजे कष्टाने वर्षभर राबून रात्रभर पाणी देण्यासाठी जागून पुन्हा हक्काच्या पैशासाठी याचना करण्याची वेळ ऊस उत्पादकावर काय येते, हे शासनाने का दुर्लक्षित करावे, हे शेतकऱ्यांच्या आकलनाबाहेर आहे. राज्यातील 10 कारखान्यापैकी 1 कारखान्यासमोर शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनकर्त्यांना पुढची तारीख देऊन ही वेळ मारून नेली जात आहे. मग हे सर्व होत असताना साखर आयुक्तालय काय झोपा काढते का? त्यांना हा शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही का? सध्या पेरणीची वेळ, ऊसाला खते देण्याची वेळ, अशा वेळी खिशात पैसा नसेल तर शेतकरी ऊसाचे उत्पादन घेईल तरी कसे, याचा विचार साखर आयुक्तांनी करून निर्णय घेतील असे वाटते. धन्यवाद.